आता लिखाण करताना वगैरे खूप बाउंड्रीज झाल्या आता. पूर्वी ज्या लेखकांनी लिहून ठेवलेलं तेच विनोद आता लिहू शकतात का? तर नाही लिहू शकत. टाइम्स हॅव चेंज्ड. हां, कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये आता म्हणजे आता कॉमेडी हार्ड वाटायला लागली. मला असं वाटतं की लोकांचा ना विनोद समजण्याचा स्पीड खूप वाढला. लोक अँटिसिपेट करतात विनोद. बरोबर. पूर्वी तसं नव्हतं. बरोबर. तर पूर्वी ना थोडेसे सपक विनोद पण चालायचे. लोक एन्जॉय करायचे. आता सपक नाही चालत. कोणी offend कधी होऊ शकतं, कोणाचं कशावर. ऑफेंड होऊ शकतं. खूप भीती वाटते. प्रत्येक जण त्या स्ट्रॉंगली त्या ऑफेंड होण्याच्या विरुद्ध उभं राहू शकेल असं नाही ना. प्रत्येकाची फॅमिली असते आणि सध्याचं ट्रोलिंग हा प्रकार इतका वाईट सुरू झाला वेगळाच चालू झालं. ते अगदी म्हणजे घरापर्यंत ट्रोलिंग येतात ते आणि तुमच्या अगदी म्हणजे फॅमिलीपर्यंत ट्रोलिंग येतं. सो असं वाटतं की अरे आपण एवढी वर्ष काम करून मी का याशिवाय ऐकायचं कारण नसताना की मी काहीही केलं तर नाही चालणार. काही केलं तर चालेल पण काहीही केलं तर नाही चालणार. हे जे स्वरातला फरक आहे ना तो तुला जाणवायला लागेल. तेवढाच फरक येते आजसाठी.